झी मराठी, चर्चाही होणारच। रुग्णांची उद्धट वागणूक, तपासण्यांमध्ये टाळाटाळ आणि उपचारातील दिरंगाई हे प्रकार आता सहन केले जाणार नाही, असा ठाम इशारा देत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट युवा आघाडीनं कसबा सांगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर जोरदार आंदोलन छेडलं। हे आंदोलन जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे दादा यांच्या मार्गदर्शनाखाली झालं। गेल्या काही दिवसांपासून आरोग्य केंद्रात रक्त तपासणी न करणं, उशिरा आलेल्या रुग्णांना केस पेपर न काढता परत पाठवणं, औषधं नाही तसं सांगणं आणि रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची उद्धट भाषेत बोलणं अशा तक्रारी सातत्यानं समोर येत होत्या। त्यातच केंद्राच्या कार्यक्षेत्रातील 7 गावात दूषित पाण्यामुळे कावीळसह इतर साथीचे आजार डोक्यावर काढत असतानाही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप होता। याच पार्श्वभूमीवर काल युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांच्याशी संपर्क साधला। परिस्थितीची गंभीरता ओळखून शिंदे तात्काळ कसबा सांगाव इथं दाखल झाले। आरोग्य केंद्रासमोर कार्यकर्त्यांचं ठिय्या मांडत त्यांनी अधिकाऱ्यांच्या निष्काळजी कारभारावर थेट बोट ठेवलं। यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वसुंधरा देशमुख व कर्मचाऱ्यांना जाब विचारण्यात आला। रुग्णसेवा ही तुमची जबाबदारी आहे, उपकार नाहीत, अशा शब्दात शिंदे यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली। अचानक झालेल्या आंदोलनामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं। सामान्य नागरिकांना सन्मानानं व वेळेत उपचार मिळालेच पाहिजेत, अन्यथा आरपीआय युवा आघाडी गप्प बसणार नाही, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला। आंदोलनानंतर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर देशमुख यांनी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करत पुढील काळात रुग्णसेवक कसूर होणार नाही असं आश्वासन दिलं। या आंदोलनात नागेश कांबळे, गंगाधर कांबळे, धोंडीराम कांबळे, वैभव कांबळे, विनोद कांबळे, धनाजी हेगडे, राहुल कांबळे, अनिकेत कांबळे यांच्यासह आरपीआय युवा आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। हातकणंगले प्रतिनिधी विनोद शिंगे।